संत श्री तुकोबाराय त्या ठिकाणी प्रसादिक सेवा मंडळ त्या ठिकाणी कामोठे सर्व कामोठे त्या ठिकाणी परिसरातील सर्व वारकरी साधक मंडळी मिळून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी पार पडत असताना 19 वर्ष आपल्या या सोहळ्याला पूर्ण होतात. आता 20व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ही सर्व मंडळी एकजुटीने एवढा गोड सोहळा त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी करत असतात. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. एकदा या सर्व मंडळींकरता जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. वा, गावाला सप्ताह करणं सोपं आहे बाबा शिंदे बाबा, पण इथं मुंबई सारख्या ठिकाणी एवढा मोठा सोहळा करणं हे गावकरी मंडळीच करू शकतील, इथले नाही करू शकत. वा, अगदी सर्व मंडळी एकजुटीने. कुणी त्या ठिकाणी महाराज सांगतात एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मेळविला. सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांच्या एकोप्यानं गोड असा चालत असलेला हा सोहळा आहे. अगदी सर्व मंडळी त्या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत गावातील सर्व ज्यांच्याकडे पाहून मी परमार्थ शिकलो त्यांचं नाव घेणे एवढा माझा अधिकार आहे. याच्या आधी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी येण्याचा योग आला होता. हे सगळे मंडळी ज्यानं माझ्या वडिलांना टाळ वाजवायला शिकवलं म्हणजे मी कोण आहे त्याच्या पुढं, असे सर्व त्या ठिकाणी गावातील सर्व वारकरी सर्व श्रेष्ठ मंडळी सर्वच त्या ठिकाणी शिंदेवाडी असं आणि पळसपूर सर्व वाफारेवाडी सगळेच मंडळी त्या ठिकाणी आपल्या गावकरी आहेत. हे सर्व वारकरी साधक मंडळी त्या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं सर्वच मंडळी त्या ठिकाणी एवढा गोड सोहळा गेली 19 वर्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी चालू आहे. सद्गुरू वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व ज्यांना अख्खा आयुष्य या परमार्थाकरिता खर्च केलं, ऐका, ज्यांनी अख्खा आयुष्य या परमार्थाकरिता किंवा या महाराष्ट्राच्या मातीकरिता किंवा ही वारकऱ्यांची मांदियाळी इथपर्यंत घेऊन येण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायातलं गोड वैभव हरिभक्ती पारायण गुरुवर्य तुळशीरामजी महाराज सरकटे बाबा असतील किंवा गुरुवर्य हरिभक्ती पारायण वैकुंठवासी सुभाषजी महाराज गाडगे भाऊ, ज्या दिवशी गाडगे बाबा ज्या वर्षी वारले त्या वर्षी आम्ही शेवटचं कीर्तन इथं केलं होतं. ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी. त्याच्यानंतर या वर्षी येण्याचा योग तुम्हा सर्व मंडळीच्या नियोजनातून सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला आहे. तुमचं नियोजन एवढंच आहे. बाकीचे महाराज मंडळी आणतो मग आपल्या गावातला महाराज थोडा मोठा झाला पाहिजे. तुमचा आशीर्वाद असल्यानंतर का मोठा होऊ शकत नाही. गोरख शेठ त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी मंडळी असतील, आमचे शिंदे बाबा आहेत, सर्व वारकरी साधक मंडळी आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून गोड चालत असलेला हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व आज वारकरी साधक मंडळी आपल्या परिसरातली सर्व मंडळी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या दरबारामध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सर्व मंडळी येत असतात. याही वर्षी त्या ठिकाणी विजेच्या निमित्तानं चालत असलेला हा सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबऱ्या सामान्य नाही. एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व त्यांचं एक वाक्य सांगतो सुनील दादा. ते वाक्य असे म्हणे, तुकोबऱ्या कोण आहेत असं जर कोणी प्रश्न केला तर देगलूरकर महाराजांचं वाक्य आहे. ज्या तुकोबऱ्यांच्या दरबारामध्ये गोड असा सोहळा त्या ठिकाणी चालू आहे, कोण आहे तुकोबऱ्या असं जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे, अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबरा आहे. त्यासाठी उत्तर आहे का महाराज, अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. कोण आहे तुकोबरा आहे असं जर कोणी विचारलं तर ज्या काळाला किंवा ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो ना त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदेह वैकुंठाला जगा काळ खाय आम्ही आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय काळ खाय माता दिला पाय आम्ही माता दिला पाय माता दिला पाय. कोण आहे तुकोबरा असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे, ज्या काळाला किंवा ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो, ज्याला मर मर म्हटलेला बोल सहन होत नाही, पण प्रत्येकाला जाणं हे निश्चितच आहे. एक ना एक दिवस प्रत्येक माणूस जाणार आहे. अशा काळाला किंवा ज्या यमाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठाला जाणारे तुकोबरा आहेत. आणि कोण आहे तुकोबरा असं जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे, या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटातून पडलेला हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे. विठ्ठल असा गोड सोहळा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या दरबारामध्ये प्रत्येक वर्षी गेली 19 वर्ष पूर्ण होऊन 20व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी साधक मंडळी आज विशेष म्हणजे सगळे आम्हावर प्रेम करणारे आमचे गुरुवर्य मंडळी सर्व उपस्थित आहेत.
जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 5 चरणाचा अभंग निवडलेला आहे. काही वारकरी मंडळींच्या पाठ आहे, काहींच्या कानपाठ आहे, काहींच्या पाठच नाही असा अभंग आहे दादा. ऐका दादा, करण दादा, त्या ठिकाणी असा अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. 5 चरण त्या ठिकाणी तुकोबरा या ठिकाणी या अभंगातून या जगासमोर उपदेश करत असताना त्याचं उत्तर देत असताना या अभंगातली 4 चरण प्रश्नात्मक आहे आणि शेवटच्या चरणामध्ये त्याचं उत्तर तुकोबरा सांगतात. सामान्य जगद्गुरु तुकोबरा आहे नाही. त्या एक वाक्य लय गोड आहे बाबा. ज्ञानोबा आणि तुकोबऱ्यानंतर लाखो वारकरी त्या ठिकाणी जन्माला आहेत, पण ज्ञानोबा आणि तुकोबऱ्यासारखे संत जगाच्या पाठीवर परत नाही. सामान्य नाही महाराज. ज्ञानोबऱ्यासारखे आणि जगद्गुरु तुकोबऱ्यासारखी विभूती या जगाच्या पाठीवर परत जन्माला येणार नाही. जसं अवघ्या 50 वर्षी छत्रपती शिवाजीराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतून श्वास घेतला, पण आजही त्यांचं नाव आहे. वयाच्या 42 वर्षी जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे संत वैकुंठाला गेले, पण आज लाखो लोक देहुला गेल्याशिवाय राहत नाही. वयाच्या 32 वर्षी या धर्माकरिता आणि या महाराष्ट्राच्या मातीकरिता शंभूराजा सारखा सतपुरुष या महाराष्ट्राच्या मातीत मावळला, आणि वयाच्या 22 वर्षी मौली ज्ञानोबा यासारखे संत समाधीस्थ झाले महाराज. अशा या जगाच्या पाठीवर जास्त दिवस आयुष्य नाही, पण कमी दिवसात अशी कीर्ती करून दाखवली का आज आपल्यात नाही, पण आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कोणात तुकोबरा आहेत गेल्यानंतर आहे, पण त्यांची कीर्ती अजरामर आहे. खूप गोड असं बाबांनी प्रमाण दिलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझे, राहिला त्या कीर्ती जगा माझे. असे जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे संत आहेत. त्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 5 चरणाचा अभंग आहे. या पहिल्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात, कारेनाथ विषयी कृपाळू देवासून पोषितो जनासी एकलातो. प्रत्येकाचं भरण पोषण करणारा तो जगाचा मालक आहे महाराज. त्यांचा फोटो मा घरी लावला होता आणि इथून एंट्री केल्याबरोबर मी त्या ठिकाणी तो फोटो पाहिला. मला अभंग घ्यायचा होता, संत कृपा झाली, पण म्हटलं हाच अभंग घ्यावा. त्या ठिकाणी या जगाच्या मालकाचा फोटो मा घरी लावलेला पाहिला महाराज. सर्वांचं भरण आणि पोषण करणारा तोच जे काही या जगाच्या पाठीवर, त्यांच्याशिवाय हे सत्ता चालू शकत नाही. काय करतो महाराज जगाचा मालक? त्याचं उत्तर देत असताना तुकोबऱ्या सांगतात, आईच्या पोटामध्ये वाढत असलेला बाळाचा गर्भ, बरं का माता भगिनी, आईच्या पोटामध्ये वाढत असलेला बाळाचा गर्भ, तो बाळाचा गर्भ बाहेर येण्याच्या आधी त्याच्या खाण्याची आणि पिण्याची सोय करणारा तो जगाचा मालक आहे. इतरत्र कुणी करू शकत नाही. तुकोबऱ्या सांगतात, बाळा दुधा कोण करी जे उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जसा आईच्या पोटामध्ये बाळाचा गर्भ वाढत असतो ना, त्याच्या खाण्याची आणि पिण्याची सोय करणारा तो जगाचा मालक आहे महाराज. काय करतो तो? तुम्ही जर पाहिलं, जर त्या ठिकाणी गावाला कधी आलात, सर्व डोंगर वाळून गेलेला आहे बाबा, पण एखादा हिरवागार वृक्ष तुम्हाला आम्हाला डोंगरावरती पाहायला मिळतो दाते बाबा. सगळं त्या ठिकाणी रान वाळून गेलेलं आहे, पण एखादा वृक्ष हिरवागार तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. मग गावातलं कुणी तिथं पाणी घालायला जातंय का बाबा? जात नाही. पण वाफारी दादा, तरी तो त्या ठिकाणी हिरवागार आहे, त्याचं कारणच आहे, चैत्राच्या उन्हात सुद्धा त्या ठिकाणी झाडाला पालवी फुटवणारा तो जगाचा मालक आहे. ही सत्ता त्याची आहे. त्यासाठी उत्तर आहे का? फुटती तरुवर उष्णकाळ मासी, जीवन तयासी कोण घाली, कारेनाथ विषयी कृपाळू देवासी, पोषितो जनासी एकला तो. काय करतो महाराज तो?
तुकोबाराय सांगतात, तेने तुझी काय नाही केली चिंता, प्रत्येकाची चिंता त्या ठिकाणी निवारण करणारा तो जगाचा मालक प्रत्येक बसलेला आहे महाराज. प्रत्येकाची चिंता निवारण करतोय, पण आपण त्याचं चिंतन केलं तर तो आपली चिंता निवारण करील, पण आपण आधी त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व हे आवडीने भावे हरे बोला, बोला, नामाची, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. प्रत्येकाची चिंता निवारण करणारा तो जगाचा मालक आहे महाराज. पण आपण जर त्याचं चिंतन केलं तर तो आपली चिंता निवारण करेल. पण असे कित्येक लोक आहेत, मुंबईमध्येच नाही तर गावाकडे सुद्धा जर पाहायला गेलं तर लोक चिंतन नाही करत. पद्माताई चिंता करतात लोक. चिंता आज जर पाहिलं तर 50 ते 60% लोक चिंतेने गेलेले आहेत. माझा मुलगा काय खाईल, माझा नातवंड खाईल, काय खाईल, मी आता फ्लॅट घेतलाय त्याचं भाडं कोण भरील. तुझी पोरं नातवंड ना तुझी गुलाबजामच करून खातील, पण तू जाण्याची गरज आहे. लोक विचारात आहे, लोक देवाचं चिंतन नाही. बाबा आपलं जीवन एक प्रमाण सांग, बाबा आपलं जीवन कशात गेलं पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या. आपलं नामस्मरण चिंतनात गेलं पाहिजे. आपण जर त्याचं चिंतन केलं तर तो चिंता निवारण करण्याकरिता तिथं युगे 28 उभे त्या ठिकाणी तिथं उभाच आहे ना महाराज. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता ठेवणी. महाराज त्याचं नाव कळेल का आम्हाला, असा एक प्रश्न केल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याचं नाव तुका म्हणे, ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. कार्य विषयी कृपाळू देवासी, पोषितो जनासी एकला तो विठ्ठल. असा जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग 5 चरणाचा आहे. असा 5 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग उपदेशपर प्रकरणाचा निवडत असताना तुकोबाराय या सामान्य जीवाच्या उद्धाराकरिता तुकोबाराय कळकळीने सांगतात, बाबा त्याच्या सत्तेशिवाय हे जगत चालू शकत नाही. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जगतोय ना, तर त्याचं नामस्मरण चिंतन त्या ठिकाणी करा. प्रत्येक माणूस आहे, ऐका बरं कामोठेकर, तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक माणूस एका अपेक्षेने जगतोय. त्याचं नाव तुम्हाला कळेल, माहिती होईल का मला, कशाकरिता तुम्ही जगताय. कोण म्हटलं खाण्याकरिता जगतोय, इथूनच आवाज आलेला आहे मला. कशाकरिता जगतो महाराज, त्याचं कारण एकच आहे, सुख आणि समाधान मिळण्याकरिता प्रत्येकाची धावपळ आहे. काही लोक म्हणतील पैसा, अरे पैसा कशाकरिता, सुखाकरिताच आहे ना. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक माणूस एका अपेक्षेने जगतोय बाबा, त्याचं नाव सुख आहे. तू मलाही पाहिजे ते मला सुद्धा पाहिजेच आहे ना. मी सकाळी काल्याचं कीर्तन करून धावपळ करून इथं आलो, पर इथून संध्याकाळी तिकडे जाणार आहे. सकाळी कशाकरिता, सुखाकरिताच ना. तुमचं काय माझं सांगतो मी, तुम्हाला बरं वाटेल जरा. प्रत्येक माणूस हा सुखाच्या अपेक्षेने धडपा. इथं बसला असा कोणी नाही. तुम्हाला वाटत नाही का आई सुख पाहिजे, इकडं हे डोक्यावर पदर घेतणारी आई सुख पाहिजे ना, तुम्हाला पाहिजे महाराज. इकडं मग त्यांनी का हात वर केलाय माग, त्यांना नाही पाहिजे का, तिकडे कशाला पाहताय. तुम्हाला असं माहिती वाटतंय का का मोठ्यात एखादा असेल मला दुःख पाहिजे म्हणून. दादा असा एक हीच धरी आस संसारिक, हीच धरी आस संसारिक, हीच धरी आस संसारिक, हीच धरी आस संसारिक. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच धरी आस संसारिक, हो हीच धरी
मज लागी दुःख भावे ऐसे ऐसे कोणी भावे ना जीवे. असं कोणी कोणाला वाटत नाही बाबा का मला दुःख झालं पाहिजे. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला वाटतं का मला त्या ठिकाणी दुःख नकोय, प्रत्येकाला वाटतंय सुख पाहिजे. आता तरी सुख मिळेल मला, मग तरी सुख मिळेल या अपेक्षेने प्रत्येक तुम्ही किंवा मी जगतोय. पण एक प्रश्न तुम्हा सर्व मंडळीला आहे बाबा, कुणाची 40 वर्ष झाली, कुणाची 50 झाली, कुणाची 60 झाली किंवा कुणी 80 वर्षामध्ये पदार्पण आहे. आतापर्यंत जर कुणाला विचारलं बाबा सुख मिळालं का नाही हो, तर प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, महाराज कशाचं सुख आणि कशाचं काय आहे ते बरं इकडे असंच आहे. मला वाटलं गावाला तर असं म्हणत असतील, पण इकडे तसंच आहे महाराज. सुखी कोण आहे, सुखाची व्याख्या काय? ज्याच्याकडे पैसा सत्ता संपत्ती किंवा धनदौलत आहे तो माणूस सुखी नाही बरं का दादा. आता या कलियुगाची व्याख्या करत असताना कलियुगात तरी एवढं शब्दाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. पैशानं हॉटेलमध्ये गेल्यानंतर पक्वान्न मागून मिळतील बाबा, परंतु भूक कुठं पैशानं मागून मिळणारी गोष्ट नाही. पैशानं गादीलाही मोठी विकत घेता येईल, परंतु झोप कुठं पैशानं विकत मिळणार नाही. पैशानं सर्वस्व जरी मिळालं तरी मातीआड गेलेले मायबाप परत किती पैसे दिले परत नाही मिळणार, एकदा निघून गेल्यानंतर नाही. पैसा भरपूर आहेत जगाच्या पाठीवर, पैसा सत्ता संपत्ती किंवा धनदौलत आहे म्हणून तो सुखी नाही. मग आता कलियुगात तरी एवढीच व्याख्या आहे, पैसा सुखी तोच आहे ज्याचं शरीर निरोगी आहे आणि ज्याचं आरोग्य निरोगी आहे. तो जगातला एकमेव श्रीमंत व्यक्ती आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आमच्या दादांना शुगर आहे, त्यांनी सांगितलं, मी विचारलं म्हटलं माझी तब्येत एवढी झाली तुमचं काय? म्हणे महाराज शुगर आहे. पैसा जेमतेम आहे हो, मग पण शरीर साथ नाही देत. लाखो रुपयाची प्रॉपर्टी आहे. एक वाक्य गोड आहे, वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय तात्यांचं वाक्य, बंडाता कडाकरांचं. म्हणे ऐका ना, लाखो रुपयाची गाडी बसायला आहे पण मुळव्याधाचा त्रास आहे हो, गाडीत बसता येत नाही. अरे बाबा त्या गाडीचं करायचं काय? 50 लाखाची आहे हो. मग कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट आहे महाराज, क्वाक सुद्धा चालू करायची गरज नाही, फक्त हात पुढे केला का सेन्सरने आपोआप पाणी येत आहे. एवढी सुविधा केलेली आहे. 10 वर्ष झाली लग्नाला, मुलं होत नाही, काय करावं लागेल बरं? तोही पण सुखी नाहीच ना महाराज. घरी साखर कारखाना आहे म्हणे, पण डॉक्टरांनी सांगितलं चहाच्या मोकळ्या कपाका सुद्धा पाहू नका ना तर साखर वाढेल बरं तुमची. का सुखी नाही महाराज. ज्याचं शरीर निरोगी, ज्याचं आरोग्य निरोगी, तो सुखातला एकमेव श्रीमंत आणि सुखी माणूस आहे. प्रत्येक माणूस असाच आहे. वयाच्या 60, 70, 80, 90 वर्ष झाली महाराज, अजून जर विचारलं सुख आहे का, तर प्रत्येकाच्या मुखातलं वाक्य एकच आहे, कसलं सुख आहे महाराज? मग कामोठेकर मंडळी, मी तुमचं त्या ठिकाणी लेकरूच आहे. एक प्रश्न तुम्हाला असा करतो, वयाच्या 60 आणि 80 वर्षापर्यंत जर सुख मिळालं नाही बाबा तर सुख नाही का हो विनेकरी बाबा? कसं आहे म्हणतात ते. मग वयाच्या 60, 70, 80 वर्षापर्यंत जर सुखच मिळालं नाही तर सुख नाही का? सुख आहेच आहे. मग ते कुठे आहे त्याचं उत्तर सांगाल का? तर त्याचं उत्तर सांगतो, तो जगाचा मालक आहे ना. तुम्हाला जर सुखच पाहिजे असेल तर सुख फक्त त्याच्या चरणाजवळ आहे महाराज. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. ताली 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 सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी बरा, बाप रखुमा देवी बरा, सर्व विठ्ठल बरा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. वाजवा टाळी, सर्वांनी टाळी वाजवा महाराजांकरिता. वा काय प्रमाण आहे महाराज. अशी प्रमाणातली माणसं असली का प्रमाणात प्रमाण येत असताय. ऐका बरं, महाराज कुठे सुख असं जर म्हटलं तर त्या देवाच्या चरणाजवळ सुख आहे महाराज. तुम्ही म्हणतात त्या देवाच्या चरणाजवळ सुख आहे, मग तो देव कुठे आहे तो आम्हाला सांगाल का? असा प्रश्न केला बरं का बाबा. तुम्ही सांगताना त्यांच्या चरणाजवळ सुख आहे किंवा ते सुखरूप आहे, मग तो कुठे आहे असा प्रश्न केल्याबरोबर महाराज एक ठिकाणी प्रश्न सांगतात, तो
ए जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव वा वा मंडळी वा. एक ताली वाजवा सर्वांनी, करा हात उंच करा, एक ताली वाजवा. वा का मुडेकर मंडळी वा. तुम्हाला देव कुठे जर पाहायचा असेल एक ताली वाजवा सर्वांनी. कुठे महाराज? जम्मूया दीपा माझी एक पंढरपूर गाव नगर देखा विठू पाटील ताचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील ताचे नाव चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काही भोजन मागाया. धर्म जागो सदैवाचा. बोला बोला बोला. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाच्या धर्म बोला बोला. चरणी लक्ष विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागो. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वाजा जोरदार सर्वांनी. वा आता वाटत नाही 20वे वर्ष आहे, 25वे चालू आहे असं वाटतंय. वा सुवर्ण महोत्सव आहे महाराज आपला. कुठे महाराज तो असा प्रश्न केल्यानंतर ही काकड्यातली मंडळी सर्व जाणकार आहेत. त्यांना आयुष्यभर परमार्थ केलेला आहे. आणि विशेष म्हणजे भाऊ आणि त्या ठिकाणी बाबांची त्या ठिकाणी असणारी पुण्याई आहे. त्यांनी सुरुवात केलेली या सोहळ्याला, सामान्य सोहळ्याला आहे. कुठे महाराज तो असं विचारल्याबरोबर त्याचं उत्तर देत असताना गोड असं उत्तर आहे. कुठे तो? जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. पंढरपूर गाव आहे हो. मग धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. त्याचं नाव विठू पाटील आहे हो. मग चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो चरणी लक्ष लागो. लागो चरणी लक्ष लागो. तो जगाचा मालक पंढरपूरला आहे महाराज. मग त्याच्या चरणाजवळ सुख आहे का? त्याच्या चरणाजवळ सुख नाही. मग आहेर दादा तोच सुखरूप आहे. सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखा लागी करी तळमळ मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसर. लागी करी तळमळ तू पंढरीची जाय कवेळ मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसर. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून एक वाक्य पुढचं बोलतो. आता मी तर संपवणार होतो.
ऐका बरं. सुखा लागी करीशी तळमाळ. हा पुढं. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. फक्त एकदा पंढरपूरला जायला सांगितलंय. एकदा. महाराज जगाच्या मालकानच म्हणावं तुम्हाला मध्ये जर कधी नाही येता आलं, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ. सांग तसे गुज पांडुरंगा. आषाढी आणि कार्तिकी विसरता कामा नये. माणसानं जन्माला आल्यानंतर कमीत कमी मरणाच्या आधी एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे, आणि माणसानं मरण्याच्या आधी एकदा आळंदीला आणि देहूला गेलं पाहिजे. महाराज काही लोक सहज बाबा काही निवव्याच पाठ करून ठेवतात. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे अंतया सुदेशी केशरे. महाराज आम्ही आई वडिलांची सेवा करतो, आम्हाला काय जायची गरज नाही. बाबा त्याचा अर्थ तसा नका घेऊ. तुम्ही आई वडिलांची सेवा करतायत ना, केलीच पाहिजे. त्यांनी आपल्याला सांभाळलं म्हणजे आपण काय शेवटला त्यांना टाकून द्यायचं वय, ते केलंच पाहिजे. पण माणसानं मरणाच्या आधी एकदा का होईना पंढरपूरला गेलं पाहिजे. ज्याची आई निघून गेली ना महाराज, त्यांना ज्ञानोबारायाकडे जा. या जगाला आई म्हणत बसू नका. एखाद्याची आई निघून गेली, एखादी माऊली जवळ आली तर बाबा सहज शिंदे बाबा म्हणत असते, तुझी आई गेली ना पोरा, मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे पण आई नाही ना. ज्याचा बाप निघून गेला त्यानं तुकोबारायाकडे जा. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जगासमोर सांगत बसू नका महाराज. आपल्या जीवनातलं दुःख जर जगासमोर सांगत फिरायला, लोक ऐकताना रडून ऐकतील पण सांगताना जगात हसून सांगतील. महाराज आपल्या जीवनातलं दुःख इकडं लक्ष द्या. आपल्या जीवनातलं दुःख सांगत असताना लोकांना सांगत बसू नका. आपल्या जीवनातलं दुःख सांगत असताना फक्त तुकोबारायला सांगा, इतरत्र कुणाला सांगू नका. सोडवणारे तेच आहे. लोक प्रेम करतील आपल्यावर जोपर्यंत आपण गावचा कारभार पाहतो तोपर्यंत. वाक्य लय गोड आहे. ज्ञानोबाराचा शब्द आहे, माझा नाही बरं. मी ज्ञानोबाराचा शब्द सोडूनच पुढे जाणार आहे. लोक गावचा कारभार पाहत असताना गावकऱ्यावर प्रेम करतील कुठपर्यंत, जोपर्यंत तो गावचा अध्यक्ष आहे तोपर्यंत. तुम्ही मला बोलवणार आहे कुठपर्यंत, मी तुमच्या घरातला जरी असलो, पण जोपर्यंत मी चांगला बोलतो किंवा जोपर्यंत तुम्हाला पडतंय तोपर्यंत. एकदा माझं तेवढं बंद होऊ द्या, मला कोण विचारेल. महाराज माझं सांगितलं जरा बरं वाटतंय तुम्हाला. वा महाराज तुम्हाला अण्णा नावाने हाक मारत असतील. इथं अण्णा बसलेले आहेत. सांगू का मी कोण कोण अण्णा आहेत? सांगू का आई? तुम्ही म्हणा सांगा, मी खातो त्यांचा मार. ते म्हणतात सांगा महाराज. तुम्हाला अण्णा नावाने हाक मारत असतील ह्या माऊल्या. अण्णा साखर संपली तेवढी घरातली साखर आणता का? मीठ संपलं तेवढं मीठ आणता का? अण्णा पण कुठपर्यंत, जोपर्यंत घरात अण्णा आणतोय तोपर्यंत. अण्णाने अन्न बंद केलं का त्याला अन्न सुद्धा घरातली लोक देत नाही बाबा. समाज येतो. ज्ञानोबाऱ्याचा शब्द आहे. श्रीमंत पुरुषासी श्री लवथव करी कैसी, कुटका देखोनी सुनी जैशी पुच्छालवी. महाराज सांगतात एखाद्या कुत्र्याला कुटका दाखवल्याबरोबर जसं कुत्रं पळत येते ना, तसा समाज आपल्यावर प्रेम करील. पण जगाच्या पाठीवर मायबाप आणि संत आहेत. निस्वार्थ आणि मरेपर्यंत आपल्या त्या ठिकाणी आपलं जीवन कल्याणाकडेच घेऊन जातील. म्हणून मरणाच्या आधी एकदा माणसानं आळंदीला आणि त्या ठिकाणी देहूला गेलं पाहिजे, आणि मरणाच्या आधी एकदा माणसानं पंढरपूरला गेलं पाहिजे. आता कामोटेकर तुम्ही सर्व मंडळी आहेत, मला एकदा हात उंच करून सांगा का पंढरपूरला कोण कोण गेलं नाही? एकदा हात वर करा बरं. कोण कोण गेलं नाही? प्रामाणिकपणाने करा बरं. कोणीच नाही करायचं महाराज. आणि कोण कोण गेलंय करा बरं. तुकोबारायची शपथच आहे तुम्हाला. हा 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 बघा आता काय हात पहा तुम्ही. इकडं पहा बरं दादा. शिंदे बाबा इथं हात बघा तुम्ही. तुम्ही गेल्यात नाही का माऊली अजून पंढरपूरला? ज्या गेल्या नसतील त्यांनी जाण्याच्या आधी एकदा जाऊन या. ऐसी पंढरी मनी जे ध्याती, त्याची ती लोकी गती, जे आडिक तीर्थी जाती, तीर्थीवती तिथयाचे. बाबांनी त्या ठिकाणी प्रमाण दिलं. आणि त्याच्या आधी मी एक वाक्य बोललो होतो, ज्यांना कळल, जे 4G फायवाले त्यांना कळल, ज्यांना घरी गेल्यावर झोपल्यावर कळल. जे पंढरपूरला गेले नसतील त्यांनी जाण्याच्या आधी एकदा गेलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? जाण्याच्या आधी म्हणजे कुठं? पत्र्याकडं. पत्र्याकडे जाण्याच्या आधी जाऊन आलं पाहिजे एकदा. असं काय महाराज पंढरपूरला एखादा सहज म्हणल का बरं इथं नाही जमायचं का गेल्यानंतर?
तर आपल्या जीवनाचं सार्थक तेव्हाच आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे. ज्या दिवशी आपण त्याला पाहू ना त्या दिवशी आपल्या जीवनाचं सार्थक आहे बाबा. नाही त्याचं दर्शन झालं तरी पंढरपूर मध्ये गेला आणि डोळ्याने चंद्रभागेचं दर्शन जरी घेतलं तरी सगळ्या तीर्थाला गेल्याचं पुण्य आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून माणसानं जाण्याच्या आधी एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे. आता नाही जमलं ना 25 वर्ष आपलं पूर्ण झालं का इथं सोहळ्याला का मग आपण सगळे मिळून एकदा जाऊ जमल ना. पण तुम्ही तोपर्यंत राहिले पाहिजे बस तेवढीच इच्छा आहे देवाला. देवा 25 वर्षापर्यंत आम्ही राहिलो पाहिजे फक्त. ऐका मरणाच्या आधी एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे एकदा आळंदीला आणि देऊला गेलं पाहिजे. महाराज माणसानं मरण्याच्या आधी एकदा आळंदीला ज्ञानोबऱ्याच्या दरबारात गेलंच पाहिजे. ज्ञानोबऱ्याचा समाधी सोहळा झाला आता. लाखो लोक ज्ञानोबऱ्याच्या दर्शनाकरिता आले होते. इथली साधक मंडळी त्या ठिकाणी ज्ञानोबऱ्याच्या दर्शनाकरिता लाखो लोक महाराज जात आहेत. भाविक भक्त लाखो जातात दररोज आहेत. माणूस म्हणूनच त्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले होते महाराज का वेगळं कुणी होते. ज्ञानोबऱ्यासारखे संत या जगाच्या पाठीवर आहे. वाक्य लय गोड आहे. मी 1-2 मिनिटांमध्ये सांगून परत जातो. बाबा माणूस म्हणूनच त्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले होते. पण अवघ्या 22 वर्ष माऊलीत ज्ञानोबऱ्याचं सामर्थ्य जर पाहायला गेलं तर हा जगाचा मालक ज्ञानोबऱ्या समाधीला जात असताना रडत होता. हे ज्ञानोबऱ्याचं भाग्य आहे. काय महाराज अवघ्या 22 वर्ष माऊलीत ज्ञानोबऱ्या समाधीला निघाले आई होते. तोपर्यंत ज्ञानोबऱ्याला लोक शिवली नाही का संन्यासाची पोरं म्हणून होते. तोपर्यंत ज्ञानोबऱ्याला कुणी शिवलं नाही का आता संन्यासाची पोरं म्हणून कुणी शिवत नव्हतं. पण आता ज्ञानोबऱ्याला शिवण्याकरिता आळंदीत लोक 5-5 तास लाईनीला उभे आहेत. होते तोपर्यंत कुणी शिवलं नाही आता शिवण्याकरिता गर्दी आहे. होते तोपर्यंत माऊलीत ज्ञानोबऱ्याला अंगावरती घालण्याकरिता कपडा नव्हता बाबा. आता चांदीचा मुकुट आणि ज्ञानोबऱ्याला वरती कलश चढवलेला सोन्याचा. होते तोपर्यंत काय मिळालं. होते तोपर्यंत महाराज कुणी पाण्याला शिवू दिलं नाही. आता 5 नद्यांचं पाणी ज्ञानोबऱ्याच्या स्नानाकरिता आहे. होते तोपर्यंत ज्ञानोबऱ्याला कुणी भिक्षा वाढली नाही महाराज. भिक्षाच्या झोळीत लोकांनी माती टाकली. पण आज त्याच ज्ञानोबा तुकोबऱ्याचं नाव घेतलं तर लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आहेत. आणि त्या काळी कुणी भिक्षा वाढली नाही. होते तोपर्यंत पायाला चप्पल नव्हती. आळंदीवरून जर पंढरपूरला निघाले तर पायाला पानं बंधून वारी केली. आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे बाबा. आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निलाव आहे. आणि ज्याची बैलजोड आहे त्याच्या आळंदीतून मिरवणूक आहे. लाखो समाज दिंडीच्या पुढे आहे आणि लाखो समाज दिंडीच्या मागे आहे. होते तोपर्यंत काय मिळालं तसंच आहे. एक जगाच्या पाठीवर एक माऊली होऊन गेली. होती तोपर्यंत या जगाला सांगत होती. जाताना तिचं वाक्य तेवढंच होतं बाबा मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर जिथं मोठं म्हटलं जातं त्याला महाराष्ट्र म्हणतात. त्या माऊलीचं नाव आहे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. या जगाकरिता जगली निस्वार्थ प्रेमाने जगली. पण तिचं वाक्य या जगाच्या पाठीवरती खरं करून गेली. होते तोपर्यंत ज्ञानोबऱ्याला कुणी शिवलं नाही. पण ज्ञानोबऱ्या समाधीला जात असताना जगाचा मालक एका साईडला धरलं होतं. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसा वया. एका साईडला निवृत्तीनाथानं धरलं होतं आणि एका साईडला जगाच्या मालकानं धरलं होतं बाबा. ज्ञानोबऱ्या समाधीला निघाले आणि ज्ञानोबऱ्या समाधीला जात असताना 2 पावलं पुढे टाकली. आणि 2 पावलं पुढे टाकल्यानंतर निवृत्तीनाथानं ज्ञानोबऱ्याकडे पाहिलं आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबऱ्याकडे पाहून हंबरडा फोडला आणि एक वाक्य मुखातून बाहेर पडलं. ए ज्ञाना अरे तुम्ही माझ्यापेक्षा मोठा असताना त्या ठिकाणी मी तुझ्यापेक्षा मोठा असताना तू माझ्या आधी निघाला. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे केले उपराटे नारायणे. ए ज्ञाना अरे आई बाबा गेल्यानंतर भिक्षाची झोळी तू घेऊन आनंदित केला आमच्यासाठी. भिक्षा आळंदीतून तू आमच्यासाठी मागून आणली. त्या ठिकाणी आता जर तू आम्हाला सोडून गेला तर आमच्यासाठी सांभाळ कोण करील रे. म्हणून निवृत्ती दादा रडत होते. ज्ञानोबऱ्याने हात जोडले आणि सांगितलं निवृत्ती दादा गुरु म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे राहिले होतो. तोपर्यंत त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी तुमचा सर्वांचा सांभाळ करण्याचा योग त्या ठिकाणी आईबाबांना माझ्याकडे दिला. पण माझ्याकडून जर एखादा अपराध झाला असेल तर तो माझा मला परत करा. आता आम्ही निघालो. ज्ञानोबऱ्याने हात जोडले निवृत्तीनाथाला आणि त्या ठिकाणी माघारी निघाले. ज्ञानोबऱ्या रडत होते बाबा. ज्ञानोबऱ्याच्या गळ्यात पडून निवृत्तीदादा रडत होते. ज्ञानोबऱ्याच्या गळ्यात पडून सोपाना रडत होता. आणि मौलीत ज्ञानोबऱ्याकडे ज्यावेळेला लहान असताना मुक्ताईनं पाहिलं ना बाबा
तर लहान असताना मुक्ताई ज्ञानोबराकडे पळत गेली, लांबून आवाज दिला, ए दादा. मुखातून वाक्य बाहेर पडता क्षणी ज्ञानोबराने हात सोडला आणि लहान असताना मुक्ताईला मिठी मारली. जगाच्या पाठीवर घरातला बाप निघून गेल्यानंतर बापा एवढा प्रेम करणारा भाऊही घरात, आणि घरातली आई निघून गेल्यानंतर आई एवढं प्रेम करणारी घरात बहीण आहे बाबा. ती नाती आयुष्यात सांभाळली पाहिजे. या कीर्तन प्रवचन ऐकून सोडून देण्याची गोष्ट नाही. घरातले आईबाप जर निघून गेले तर लग्न करून गेलेली बहीण भावाच्या दरवाज्यात येत नाही का? भावानं मला प्रॉपर्टीत हिस्सा दिला नाही म्हणून भावाच्या दरवाज्यात पाऊल न टेकवणाऱ्या अशा कित्येक माऊली इथं तुम्हाला दाखवून देईल मी. करोड रुपयाची प्रॉपर्टी. मागच्या रामनवमीच्या दिवशी बाबा सकाळी आम्ही कुर्ल्याला काला केला. आपले बाळासाहेब गगे त्यांच्या तिथं काला केला. संध्याकाळी खेडजवळ कीर्तनाला गेलो होतो सुनील दादा. आणि कीर्तना खेडजवळ संध्याकाळी गेला असताना 75 वर्षाचा मोठा त्या ठिकाणी सोहळा होता. 2-2.5 हजार समाज कीर्तनाच्या निमित्तानं होता. आणि कीर्तन संपल्यानंतर असे लोक टोळके करून बसलेले होते. सहज गावात काहीतरी झाली अशी गोष्ट त्या ठिकाणी भूमिका होती बाबा दाभाडे बाबा. म्हणून एका घरामध्ये जेवायला गेलो, दादाला विचारलं, दादा हे लोक अस्तव्यस्त का बरं अशी चर्चा करतात, काय झालंय? तर त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हणे महाराज हे तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, तुम्ही एक दिवसाला येता तुम्हाला कशाला सांगायचं आहे? म्हणे काय झालं तुम्ही सांगाल का? मुखातून वाक्य बाहेर पडलं, पण वाक्य बाहेर पडत असताना त्याचे डोळे भरून आले. म्हणे महाराज वर्ष झालं घरातून बाप निघून गेला, पण जोपर्यंत बाप होता ना तो तेव्हाच त्या आईचं लग्न करून दिलं होतं महाराज. आणि 4 महिन्याने आईला कॅन्सर सारखा आजार, आई निघून गेली. पण ज्या घरात ताईला दिलं होतं ना, करोड रुपयाची प्रॉपर्टी, किलोनी सोनं आहे तिच्या अंगावर, 50 लाखाची फॉर्च्युनर आहे बसायला महाराज. पण दुर्दैव असं भावाची परिस्थिती जेमतेम आहे. सत्य परिस्थिती रामनवमीचा दुसरा दिवस आहे महाराज. परिस्थिती अशी का भावाची परिस्थिती जेमतेम आहे हो मग. पण त्याचं असं भाग्य उजळलं का त्याच्या जमिनीतून 4-5 पदरी रोड गेला म्हणे महाराज. लाखो रुपये त्या भावाला मिळाले. पण लग्न करून गेलेली बहीण दुसऱ्या दिवशी भावाच्या दरवाज्यात आली आणि भावाला सांगू लागली, दादा यातला निम्मा हिस्सा मला पाहिजे बरं. 4 दिवस कोर्टात जात होती, पण भावाचा एवढाच त्या ठिकाणी उत्तर होता, आई ताई तुला रक्षाबंधनच्या दिवशी तुला 4 सोडून 5 हजाराची साडी मी घेईल, दिवाळीला ये तुला 10 सोडून 50 हजाराची साडी मी माझ्या हाताने घेईल, पण माझ्या कशापायी तू त्या ठिकाणी येते ग? मुखातून वाक्य बाहेर पडलं बाबा. लग्न करून गेलेली बहीण भावाच्या दरवाजात आली. 4 दिवस भावानं ऐकलं नाही महाराज. आणि 5वा दिवस उगवला. रामनवमीचा दुसरा दिवस आहे. 5वा दिवस उगवला. 11:30 वाजता 4-5 माणसांना घेऊन सख्या बहिणीनं भावाचा खून केला महाराज. येत्या रामनवमीचा दुसऱ्या दिवसाची घटना आहे खेळमध्ये. माझं वाक्य एकच आहे, कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी त्या बहिणीला मिळाले, पोत्याने पैसे मिळाले महाराज. पण शेवटचा अग्निडाग देत असताना त्या बहिणीला त्या पोत्यात देतील का, एवढंच वाक्य आहे माझं. एका रक्ताचा भाऊ निघून गेला, करोड रुपयाची इस्टेट मिळाली, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते पैसे न पुरणार आहेत लक्षात असू द्या. एका रक्ताचा भाऊ निघून गेला. 1-2 गुंठ्यासाठी जर भावा बहिणीचा त्या ठिकाणी वाटणी करून आपण आयुष्यासाठी एका रक्ताचा एका त्या ठिकाणी विचाराचा भाऊ जर तोडून टाकत असेल तर कित्येक वेळा जरी तुकोबाऱ्याच्या मंदिरात गेले तर तुकोबाऱ्या डोकून सुद्धा आपल्याकडे पाहणार नाही. आपला विचार आणि आपली कर्म चांगली असली पाहिजे. आणि आपलं कर्म जर चांगलं असेल तर हा जगाचा मालक सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. आपलीच कर्म चांगली असली पाहिजे. बाबा बहिणीची नाते आयुष्यात जोपासलीच पाहिजे महाराज. ज्ञानोबराचं चरित्र वाचा त्याच्याकरिता. एक बहीण जन्माला आली नसती तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या जगाच्या पाठीवर दिसला नसता. एक बहीण जर या जगाच्या पाठीवर जन्माला आली नसती तर ज्ञानोबरासारखे संत या जगाच्या पाठीवर दिसले नसते. ज्यावेळेला आतमध्ये ताटी लावून बसले ना तर लहान असणाऱ्या बहिणीनं त्या ठिकाणी आवाज द्यावा, दादा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा तू जर आतमध्ये बसला तर आमचा सांभाळ कोण करीत रे दादा. लहान असताना मुक्ताई रडत होते, तर लहान असताना मुक्ताईनं हंबरडा फोडला, दादा नको ना रे जाऊ आम्हाला सोडून. आम्हाला सोडून जर तू निघून गेला तर आमचा सांभाळ कोण करील रे ज्ञान दादा. म्हणून लहान असताना मुक्ताई ज्ञानोबराच्या गळ्यात पडून रडत होती. शेवटचं वाक्य लय महत्वाचं ऐका. लहान असताना मुक्ताई ज्ञानोबराच्या गळ्यामध्ये पडून रडत असताना ज्ञानोबराने मिठी मारली मुक्ताईला. सांगितलं, मुक्ताई आतापर्यंत तुमच्या सोबत राहण्याचं ताई त्या ठिकाणी एवढं भाग्य मला मिळालं, पण आता माझं कार्य संपलं, आता मी निघालो. म्हणून लहान असताना मुक्ताई हंबरडा फोडून रडत होती बाबा. ज्ञानोबरायकरिता निवृत्ती दादा रडल यात नवल नाही, ते एका रक्ताचे आहेत. ज्ञानोबरायकरिता सोपानं रडल यात नवल नाही बाबा, ते एका रक्ताचे आहेत. माऊली ज्ञानोबरायकरिता लहान असताना मुक्ताई रडते यात काय नवल आहे, ती बहीण आहे ती रडल. पण ज्ञानोबरायकरिता हा जगाचा मालक रडत होता, ते भाग्य आहे. ज्ञानोबरायकरिता हा जगाचा मालक रडत असताना रुक्मिणी मातेने समोरून पहिल्यान प्रश्न केला, का हो भावाकरिता भाऊ रडतोय, भावाकरिता बहीण रडते यात काय नवल आहे, पण तुम्ही काय रडता या ज्ञानोबरायकरिता.
तर जगाच्या मालकानं दिलेलं उत्तर आहे रुक्मिणी. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, या ज्ञानासारखा जगाच्या पाठीवर होणे नाही. या ज्ञानासारखा जगाच्या पाठीवर परत त्या ठिकाणी होणे नाही महाराज. एकच देवाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं आणि 2 पावलं पुढे टाकली. ज्या रुक्मिणी मातेने विचारलं होतं ना तुम्ही का रडता, त्या रुक्मिणी मातेने रडायला सुरुवात केली. आणि रुक्मिणी माता रडत असताना जगाच्या मालकानं प्रश्न केला, रुक्मिणी आम्ही का रडतो हे तुला माहिती आहे, पण आता तू का रडते. तर रुक्मिणी मातेने दिलेलं उत्तर आहे, अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानाकरिता जर जगाचा मालक रडत असेल, हा जेवढा भाग्यवान आहे, तर याला जन्माला घालणारे मायबाप किती भाग्यवान असतील. धन्य धन्य जयाची आकुशी ज्ञानदेव जन्मले. ती आपली आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. वा वा वा. अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानबाई अनाथाची माय, एक जनार्दनी पाय वंदित से. दाभाडे बाबांनी एक प्रमाण दिलंय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. बरं बाबा, ऐकणारी मंडळी सर्व वारकरी संप्रदायातली दिग्गज आहेत. पण एक प्रश्न करतो, बाबांनी प्रमाण दिलं म्हणून परत माझ्या शब्दाकडे जातो. ज्ञानोबा त्या ठिकाणी आई म्हटलेले बाबा, आदरणीय बाबा माझ्या समोर बसलेले आहेत. वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय घुले बाबांच्या मुखातलं ऐकलेलं वाक्य आहे. आणि त्याच्या आधी जगन्नाथ अण्णा पवारांच्या पुस्तका मालिकेमध्ये हे वाक्य वापरलं होतं. ज्ञानोबाला आई का म्हणतात? आई त्यांनाच म्हणतात ज्या माऊलीला मुलं झाली त्या माऊलीला आई म्हणतात. ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी? ज्या माऊलीला शेवटपर्यंत जर मुलं झाली नाही तर तिला कधी आई म्हणत नाही बाबा. मग एक वाक्य आहे, मला ज्ञानोबाला आई म्हणतात, मग ज्ञानोबाला मुलं होती का? माता भगिनी तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना वाटत असेल अजून जाहिरात कशी नाही आली काय नो कीर्तनात नाही येत ते. ज्ञानोबाला आई म्हणतात याचा अर्थ का म्हणतात ज्ञानोबाला आई? ज्ञानोबाला मुलं आहेत का आई म्हणायला? काय म्हणणं आहे तुमचं? महाराज आमचं काय नाही म्हणणं, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी माझंच म्हणणं मांडतो आणि पुढे जातो. ज्ञानोबाला आई का म्हणतात त्याचं उत्तर आहे बाबा, वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य आहे. आता ऐकणारी मंडळी लय दर्जेदार आहे, त्यांना पुरावा असेल तर ठीक. वक्ते बाबा लय गोड सांगायचे. प्रत्येक महाराजानं प्रत्येक शब्दाला पुरावा द्यावा. तो संताचा द्यावा, घरातला नाही द्यावा. आणि जो संताचा पुरावा देणार नाही त्या महाराजालाच काय करावा? पुरावा. वा, तसा मी पुरावा देतोय. तास सोडून न जाण्याची त्या ठिकाणी परंपरा आपली आहे. आपल्या शिंदेवाडीचं, आपल्या पठारा भागाचं नाव वारकरी संप्रदायात जात असताना वाईट मार्गाने न जावं ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवलेली म्हटल्यावर ते पुरेपूर नेलं पाहिजे महाराज. ज्ञानोबाला आई का म्हणतात त्याचं उत्तर सांगतो, वेळ कमी आहे माझ्याकडं, फक्त 15 मिनिटं राहिलेत, ऐका बरं. ज्ञानोबाला आई का म्हणतात त्याचं उत्तर आहे बाबा, ज्ञानोबाचा पहिला मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानोबाचा दुसरा मुलगा आहे योगी, ज्ञानोबाचा तिसरा मुलगा आहे साधक आणि ज्ञानोबाचा चौथा मुलगा अनाथ. म्हणजे म्हणून ज्ञानोबाला आई म्हणतात. आपण आपल्या मुलाकरिता कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट घेऊन ठेवतो, आपण आपल्या मुलाकरिता कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी कमवून ठेवतोय आपल्या मुलाकरिता. मग आपण आपल्या मुलाकरिता जर कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी कमवून ठेवतो तर ज्ञानोबांनी त्यांच्या 4 मुलांकरिता काय कमवलं हा पहिला प्रश्न आहे. ज्ञानोबाचा पहिला मुलगा ज्ञानी, ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला. ज्ञानोबाचा दुसरा मुलगा योगी, योगी मुलाकरिता चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ ठेवला. ज्ञानोबाचा तिसरा मुलगा साधक, साधक मुलाकरिता पवित्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला. आणि ज्ञानोबाचा चौथा मुलगा अनाथ, अनाथ मुलाकरिता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला. ही ज्ञानोबाची 4 मुलं. या 4ही मुलांना ज्ञानोबाला आई म्हटलेलं आहे. पुरावा सांगतो बरं, ऐका. ज्ञानोबाचा पहिला मुलगा ज्ञानी, ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला आणि वेदानं ज्ञानोबाला आई म्हटलेले. वेदशास्त्र देती ग्वाही
वा ज्ञानोबराचा दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता चांगदेव 65 सारखा ग्रंथ ठेवला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानोबराला आई म्हणावं, ज्ञानराज माझी योग्यांची. ज्ञानोबराचा तिसरा मुलगा साधक साधक मुलाकरिता पवित्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानोबराला आई म्हणावं. साधकांचा दरुशने सर्वभूती ज्ञानोबा माझा हे ज्ञानोबराचा तिसरा मुलगा आहे. आणि ज्ञानोबराचा चौथा मुलगा अनाथ म्हणजे तुम्ही आम्ही तुम्हा आम्हाकरिता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला म्हणून म्हटलेले ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ही ज्ञानोबराची 4 मुलं आहे. एका शब्दात सांगितले तेवढा विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही. ऐकणारी मंडळी दर्जाची उच्च दर्जाची तिथं काय महाराज संसारातल्या 5 गोष्टी आहेत का? नाही. म्हणून ज्ञानोबराला आई म्हटलेलं एवढं वाक्य तुम्हाला सांगतो. म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा का होईना ज्ञानोबराच्या दरबारात जा. जन्माला आल्यानंतर एकदा का होईना तुकोबराच्या दरबारामध्ये जा महाराज. का तर जगद्गुरु तुकोबराचा दरबार सामान्य नाही. जगाच्या मालकाला महाराज अखंड नामस्मरण केलं. तुकोबराचा शेवटचा शब्द आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आणि सकाळ सांगावी विनंती माझी. आता निघालो आम्ही, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पण या महाराष्ट्राच्या मातीत अशा काही अवलादी जन्माला आलेले आहेत. या वारकरी व्यासपीठावरती उभं राहून त्या ठिकाणी या जगासमोर सांगतात का जगद्गुरु तुकोबरा जन्माला आले नाही महाराज आणि जगद्गुरु तुकोबराला नेण्याकरिता विमान आलं नव्हतं अशी म्हणणारी काही लोक या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. जर या महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाला जर गालबोट लावून जर इथं उभं राहत असेल, एक वाक्य ज्ञानोबा तुकोबरासारखे संत जर या जगाला मान्य नसतील तर मानू नका. पण लोकांकडे अपभ्रंश करून अपप्रचार करायचा नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरासारखे संत आहे असं आपण आपल्या तोंडानं ज्ञानोबराय नाही जगद्गुरु तुकोबरायांवर किंवा अधिक करून संत महात्म्यावर टीका करणं आपलं तेवढी योग्यता नाही. आपण आपल्या मार्गाने चाललं पाहिजे महाराज. वाक्यलही गोड आहे. तुकोबरायांच्या मुखातलं शेवटचं वाक्य आहे काय? हा जगाचा मालक आहे. होता तोपर्यंत समोर त्यानं दर्शन नाही दिलं. मग अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. जगाचा मालक तुकोबरायला नेण्याकरिता आला. एवढे सामान्य नव्हती जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायांचा हा सोहळा आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर तुकोबरायाच्या दरबारात जा, कधीतरी वर्षातून एकदा जा महाराज. इथं आल्यानंतर निस्वार्थपणाने तुकोबरायांची सेवा करा. अन्नदान असेल ज्ञानदान असेल सेवा केली पाहिजे महाराज. म्हणून वाक्य एक तुकोबराच्या दरबारात जायचं, 2 ज्ञानोबराच्या दरबारात जायचं आणि जन्माला आल्यानंतर 3 त्या ठिकाणी जगाच्या मालकाच्या दरबारात जायचं. का जायचं तर त्याचं कारण एकच आहे. सर्वांचं भरण पोषण करणारा तोच एक आहे. कोण? पोषितो जनासे पोषितो जना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराया सांगतात काय करतो महाराज तो तर पोषितो जनासे कला तो. बरं का माता भगिनी सर्व मंडळी ऐका. तुम्ही खोलीपासून इथपर्यंत चालत आला, तुम्ही तुमच्या पायाने चालत आलात का त्यांनी चालत आणलं म्हणून आलाय? कसं आहे? कोण म्हटलं पायानं? नाही, त्यांनी आणलेलं आहे. महाराज पाय शाबूत राहतील त्या दिवशी आत्मा निघून जाईल. ऐका बरं, पण चालू शकत नाही. मौलिक ज्ञानोबराया सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालेता. ज्ञानोबरायाचे शब्द आहे बरं काही. त्याच्या सत्तेने हे जगत सुद्धा चालू शकत नाही. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्य आणि सूर्याशी चालणे तुझ्यामुळे काय करू शकतो महाराज तू? वृक्षाची पाने आले जाती सोता राहिली आनंदा मग कोठे आनंदा कोठे. वृक्षाचे पाने आले जाती राहिली आनंदा मग कोठे राहिली आनंदा संत विचार या जगाच्या पुढे आलेच पाहिजे. हा मंदिरातला देव तुम्हाला आम्हाला कळाला ते म्हणजे संत आहेत. संताशिवाय नाही कळाला महाराज. ऐका, तो जगाचा मालक काय करू शकत नाही. बाबा एकच उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, सेवेला निरोप देतो. बरं मी वेळ जास्त घेणार नाही. ऐका महाराज, तो जगाचा मालक आहे, काय करू शकत नाही. तुमच्या आमच्यासाठी सोडा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. बाबा आपल्यासाठी काय? एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर बाबांचं एक वाक्य आहे बरं बाबा. आणि डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलेला हा दृष्टांत आहे. विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या मुखातला ऐकलेला दृष्टांत हा जगासमोर तसाच सांगतो मी तुमच्या समोर. ऐका काय करतो महाराज तो, एवढंच उदाहरण सांगणार आहे बरं का बाबा.
कुर्मदास नावाचे संत या जगाच्या पाठीवर होऊन गेले. जसं आपल्या कामुट्यामध्ये एवढा सोहळा चालू आहेत ना बरं का मंडळी, जसा कामुट्यामध्ये जसा सोहळा चालू आहे तसा सोहळा चालू होता गावात. आणि कुर्मदासांना आपल्या आईला आवाज दिला, म्हणे आई मला मंडपात घेऊन जाते का ग? का? तर जन्माला येताना जगाच्या मालकानं हात आणि पाय नव्हते दिले त्यांना. त्या आईनं उचललं आणि त्या ठिकाणी मंडपात घेऊन आली. बाबा ज्या माऊलीला आंधळी आणि पांगळी मुलं आहेत त्या माऊलीला त्याचं दुःख विचारलं पाहिजे. दुसऱ्याला सांगून काय उपयोग आहे? न चुकता ती माऊली मंडपात घेऊन येत होती, घरी जात होती. विश्लेषण करत नाही जास्त. ऐका बरं, 7 दिवसाचा सप्ताह पार पडला म्हणे. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं. वारकऱ्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, आज आपल्या गावातून दिंडी पंढरपूरला जाते म्हणे. हो मग पंढरपूरला दिंडी जाते एवढा शब्द कानावरती पडल्याबरोबर खांबाला पाठ देऊन बसणाऱ्या कुर्मदासानं त्या ठिकाणी वारकऱ्याकडे पाहिलं. आणि वारकऱ्याकडे पाहिल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे बाबा मला येता येईल का तुमच्या बरोबर पंढरपूरला? थाप नका देऊ बाबा, मला येता येईल का पंढरपूरला? असं म्हटल्याबरोबर वारकऱ्यांची सर्व मांदी आली, कुर्मदासाच्या जवळ आली. मुखातून वाक्य बाहेर पडलं, ए कुर्मदासा, या देवानं जर तुला हात आणि पाय दिले असते ना तुला येता आला असतं पंढरपूरला, पण आता कसा येशील? डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. भेटायची आस आहे महाराज त्याला. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, लागली सियास, पाहे रात्रम दिवस वाट तुझी. त्या देवाला भेटायची आस आहे, पण देवानं हात आणि पाय नाही दिले. आता करायचं काय? भाऊ त्यावेळेला मुखातून वाक्य एवढंच बाहेर पडलं, या देवानं जर मला हात आणि पाय दिले असते तर मला येता आला असतं तुमच्या बरोबर. आता कसा येऊ? वारकरी पुढे निघाले आणि गावातून जे जे कार झाला तो कसा? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हात उंच करा सर्वांनी. देव तुकाराम, वा वा वा, कामोठेकर मंडळी वा. तुकाराम, करा उंच हात करा. देव तुकाराम, बोला बोला सर्व मंडळी बोला. देव तुकाराम, वा वा वा, ज्ञानदेव तुकाराम. यांना म्हणू द्या, खाली बसलेले मंडळी करा उंच हात करा, बोला सर्वांनी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोला आवाज. वा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. वा वा वा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोला बोला. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असा सोहळा त्या ठिकाणी आनंद झाला आणि गावातून त्या ठिकाणी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाला. तर त्या कुर्मदासाच्या मनात एवढाच विचार होता, मला देवानं हात आणि पाय नाही दिले, आता कसा जाता येईल मला पंढरपूरला? 5 मिनिटाच्यात कीर्तन समाप्त ऐकास त्या ठिकाणी संपस, त्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. वारकरी पुढे चालायचे आणि कुर्मदास हातपाय नसणारे कुर्मदास रस्त्याच्या कडेने लोटांगण घेत जात होते. बाबा रे बाबा, रस्त्याच्या कडेने लोटांगण घेत जाणारे कुर्मदास संध्याकाळच्या वेळेला जेवढा वारकरी ठेप्यावरती थांबत होते, अर्ध्या रस्त्यावरती असणारे कुर्मदास, डोळे भरून आलेले कुर्मदासाचे, देवाला पाहण्याची आस आहे, पण अर्ध्या रस्त्यावर आहे. का? मी जर या वारकऱ्यांबरोबर त्या ठिकाणी पंढरपूरला जर त्या ठिकाणी जर त्यांच्याकरिता त्यांच्यासारखं विश्रांतीकरिता जर थांबलो तर मला त्यांच्याबरोबर पंढरपूरला जाता यायचं नाही. वारकरी विश्रांतीकरिता थांबल्यानंतर कुर्मदास लोटांगण घेत घेत त्या ठिकाणी वारकरी, सकाळी वारकरी काकड्याकरिता उठले का कुर्मदास दिंडीत हजर असायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. ऐका, अवघ्या 1 दिवसावर पंढरपूर आलं होतं. आई 1 दिवसावर पंढरपूर आलं होतं आणि 1 दिवसावरती पंढरपूर आलेलं त्या ठिकाणी कुर्मदास लोटांगण घेत घेत रस्त्याच्या कडेने आहेत. अंगामध्ये खडे टोचले, काटे टोचले, रक्ता बंबळ झालेलं शरीर आहे, कंठामध्ये प्राण आला. आणि सकाळच्या वेळेला वारकऱ्यांना त्या ठिकाणी कुर्मदासानं पाहिलं, डोळे भरून आले त्या ठिकाणी कुर्मदासाचे.
डोळे भरून त्या ठिकाणी कुर्मदासाचे आले आणि वारकऱ्याकडे पाहिल्यानं हात जोडले आणि सांगितलं, बाबा तुमच्या सोबत इथपर्यंत आलो, पण मला वाटत नाही मी तुमच्या बरोबर पंढरपूरला शेवटपर्यंत येईल म्हणून. अश्रूच्या ढाळ्या त्या ठिकाणी धारा डोळ्यामध्ये लागल्या, कंठामध्ये प्राण आला, रक्ताबंबळ झालेलं शरीर आहे कुर्मदासाचा. हात जोडले वारकऱ्यांना आणि मुखातून एक वाक्य बाहेर पडलं, एक काम कराल का हो, एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार, माझा निरोप एवढा देवापर्यंत सांगाल तुम्ही. वारकऱ्यांनी तेवढा निरोप घेतला आणि वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचले. रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी रक्ताबंबळ झालेलं शरीर आहे कुर्मदासांचं. डोकं मांडीवर त्या ठिकाणी एका बांधेवरती डोकं टेकवलं, झाडाच्या खोडाशी त्या ठिकाणी डोकं टेकवलं, मुखात अखंड नामस्मरण चिंतन चालू आहे. वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचले आणि वारकरी स्नान करून ज्यावेळेला गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी आले आणि देवाला पाहिलं, आणि देवाला पाहिल्याबरोबर त्या वारकऱ्याने स्वतःचा गाऱ्हाणा न सांगता कुर्मदासाचा गाऱ्हाणा देवासमोर सांगायला सुरुवात केली. देवा आमच्या बरोबर आला होता, तू त्याला हात पाय नाही दिले देवा. रस्त्याच्या कडेने लोटांगण घेत घेत आलेलं आहे, अंगामध्ये खडे टोचले, रक्ताबंबळ त्याचं शरीर झाले देवा. कंठामध्ये प्राण आला, तुला भेटायची आस आहे, त्याने त्या ठिकाणी निरोप तुझ्यापर्यंत द्यायला सांगितलेलं आहे देवा. ऐका ना, एवढा निरोप तुझ्यापर्यंत घेऊन आलो. मुखातून वाक्य बाहेर पडता क्षणी जगाच्या मालकानं विटेवरून खाली उतरावं आणि त्या कुर्मदासाकरिता कुर्मदासाच्या जवळ जावं. रक्ताबंबळ झालेला कुर्मदासाला पाहिलं, जगाचा मालक त्या ठिकाणी कुर्मदासाच्या जवळ खाली बसला आणि खाली बसलेल्या कुर्मदासानं त्या ठिकाणी डोक्यावर त्या ठिकाणी स्वतःच्या मांडीवरती या जगाच्या मालकानं घेतलं आणि मुखातून एक वाक्य बाहेर पडत्या क्षणी कुर्मदासाने डोळे उघडले आणि देवाकडे पाहिलं. देवाकडे पाहिल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं, देवा मला वाटलं नव्हतं का तू माझ्यासाठी शेवटच्या क्षणाला माझ्यापर्यंत येशील म्हणून देवा. कुर्मदासाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, देवा मला वाटलं नव्हतं का शेवटच्या क्षणाला तू माझ्यासाठी त्या ठिकाणी येशील म्हणून. तर जगाच्या मालकाने दिलेलं प्रतिउत्तर आहे, कुर्मदासा अरे तुझ्या बरोबरचे वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचलेत. आता ए कुर्मदासा, तुझ्या बरोबरचे वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचले, तुझी वारी अर्ध राहिली, थोडी वारी पूर्ण करण्याकरिता तुला हातपाय देऊ का. तर जगाच्या मालकाने दिलेलं उत्तर त्या ठिकाणी प्रश्न विचारल्याबरोबर कुर्मदासाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ए देवा बरं झालं तुम्हाला हातपाय नाही दिले. का हातपाय जर दिले असते तर मी वारकऱ्यांबरोबर चालत पंढरपूरला आलो असतो, पण आज वारकरी पंढरपूरमध्ये आणि तू पंढरपूर सोडून माझ्यासाठी इथं आलाय आणि तुझ्या मांडीवरती मला मरण येते, यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं आहे. जगाचा मालक त्याच्याकरिता आला तर तुम्ही आम्ही कोण आहे महाराज. सर्वांचं भरण पोषण करणारा तोच आहे. काय करतो तो, बाळा दुधा कोण करी जे उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवेदोने. आईच्या पोटामध्ये वाढत असलेला बाळाचा गर्भ तो जन्माला येण्याच्या आधी त्याच्या खाण्याची आणि पिण्याची सोय करणारा तो आहे. आज विज्ञान किती जरी पुढे गेलं, वाक्य आहे का, जगाच्या पाठीवर विज्ञान किती जरी पुढे गेलं असलं, पण ज्या दिवशी विज्ञान संपल तिथून पुढे अध्यात्म चालू होईल एवढं लक्षात असू दे. जगाच्या पाठीवर विज्ञानाने कित्येक शोध लावलेले आहेत. 15 वर्षापूर्वीचा काळ आहे, प्रत्येक माणूस एसटीनं गावावरून पुणे त्या ठिकाणी मुंबईला येत होता, पण आता प्रत्येकाकडे फोर व्हीलर 50-60-1 कोटी रुपयाच्या गाड्या त्या ठिकाणी प्रत्येकाकडे. ही विज्ञानाची प्रगती आहे. 6-7 महिन्यापूर्वी आम्ही नाशिकला कीर्तनाला गेलो होतो बाबा. एका मोठ्या बंगल्यामध्ये गेलो, त्या ठिकाणी वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. बंगल्यामध्ये गेल्यानंतर तिथं आतमध्ये गेल्याबरोबर मी पाहतोय त्या नळाला, त्या ठिकाणी त्या नळाला कॉकच नव्हता. मी पाहतो याला कॉक का नाही बरं, मला माहितीच नाही. विज्ञानाची प्रगती सांगतो. एक लहान लेकरू पळत आलं, म्हणे पोरा याला ह्या कॉकला कुठं आतमध्ये बटन आहे का रे. तर त्यांनी सांगितलं, महाराज हो बाबा त्याला बटन नाही, मग तुम्ही फक्त हात पुढं करा ते आपोआप पाणी येते म्हणे. विज्ञानाची प्रगती आहे. विज्ञान किती जरी पुढे गेलं, एक वाक्य तुम्हाला सांगतो, निरोप देतो माझ्या कीर्तनाला. आज विज्ञान कुठे जरी गेलं, तुम्ही कोणत्या डॉक्टरला जाऊन विचारा, डॉक्टर साहेब लाखो रुपये आमच्याकडून घ्या आमची फी तपासण्याची, पण आमच्या शरीरात प्राण त्या ठिकाणी आत्मा कुठे एवढा आम्हाला सापडून दाखवा. विज्ञान किती पुढे जाऊ द्या, पण आत्मा शरीरातला डॉक्टरांना सापडणार नाही. ही सत्ता त्याची आहे. आज जगत पुढे किती पुढे जाऊ द्या, पण रक्त बनवण्याचा कारखाना जगाच्या पाठीवर कुठंच पाहायला मिळणार नाही. ही सत्ता त्याची आहे. त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालू शकत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, जसं त्या ठिकाणी प्रमाण दिलं महाराज, तसं फुटती तरोवर उष्ण काळ मासे, जीवन तयासे कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी, कार्य नाठविषयी कृपाळू देवासी, पोषितो जनासी कला तो. करा उंच हात करा सर्वांनी आणि एक टाळी वाजवा सर्व मंडळी. कामोठेकर संपलं आपलं कीर्तन. करा एक उंच हात करा सर्वांनी, करा. विठोबर खुमाई कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. विठोबर खुमाई. काय करतो तो, ते तुका म्हणे त्याचे काय नाव आहे महाराज, नाव विश्वंभर आणि त्याचे निरंतर ध्यान करी.
कार्ये नाठविषयी कृपाळू देवासी पोषितो जनासी कला तो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम